नमस्कार मैत्रिणींनो, मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. तर परफेक्ट आर्महोलला शेप कसा द्यायचा, जो काय हा आर्महोल असतो हा आपल्याला शेप कसा द्यायचा आहे. आणि जर तुमचा खूप डीप गळा असेल आणि जर डीप गळा घेतल्यावर शोल्डर उतरत असेल तर आर्महोलला परफेक्ट जो काय आकार आहे तो कसा द्यायचा बॅकनी आणि फ्रंटनी, तर तो तुम्हाला आजच्या व्हिडिओत बघायला भेटणार आहे. तर मी एक अस्तरवरती ना तुम्हाला सांगणार आहे कशा पद्धतीने जे काय आर्महोल आहे त्याला शेप वगैरे कसा द्यायचा आहे म्हणून. तर मग चला आपण छानशा व्हिडिओला सुरुवात करू. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल कोणी मैत्रिणी ज्या नवीन आलेल्या असतील तर त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला काही अडचण येत असेल ब्लाऊजमध्ये तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगू शकता. तर चला मग आपण व्हिडिओला लगेच सुरुवात करू. तर मी इथे एक अस्तर घेतलंय आणि संपूर्ण जे काय आपण मेजरमेंट घेतो ना, म्हणजे जे काय आपण माप टाकतो ना, त्याच्यानंतर आपण कशा पद्धतीने आर्महोलला शेप देतो ना ते मी तुम्हाला एकदम परफेक्ट सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ कुठं स्किप करू नका. बऱ्याच मैत्रिणी ना आर्महोल जर तुमचं चुकलं किंवा मुंढा उंची जास्त झाली तरी पण आपलं ब्लाऊजचं शोल्डर उतरतं किंवा शोल्डर उतरण्याचं मुंढा उंचीचं सुद्धा खूप मोठं कारण आहे. जर जास्त सैल झालं मोंढ्यात ब्लाऊज तरी पण शोल्डर उतरतं. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला याच्यामध्ये खूप सारं जे काही टिप्स आहेत ना व्यवस्थित शिकायला भेटन. तर चला मग हे बघा, आपण जी काय टाकतो उंची टाकून घेतो ना आपण इथं. सगळ्यात पहिलं ही बघा आपण उंची टाकून घेतली. त्याच्यानंतर आपण इथून घेतो जी काय आहे शोल्डर. आता बऱ्याच वेळेस मोंढा उंचीमध्ये कुठं प्रॉब्लेम येतो बघा, जी काय आपण शोल्डर टाकतो ना ते आपल्याला परफेक्ट टाकायचे. तर डीप गळा असेल तर मग डीप गळ्याला आपल्याला शोल्डर जे आहे ना ते 5, पावणे 5, 5.25 अशा पद्धतीने टाकायचंय. आणि ज्यावेळेस तुमचा खूपच वरती गळा आहे त्यावेळेस त्याचं माप जे आहे ना ते बदलतं. तर आता मी इथं बघा जसं आपण घेतलं 5 इंच, जर तुम्ही शोल्डर टाकलेलं असेल 5 इंच तर आपण इथं त्याचं माप घेऊ. त्याच्यानंतर आपण घेतो मुंढा उंची. तर मुंढा उंची ही नेहमी मोजून टाकायची. मी कालच्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर मुंढा उंची कशी टाकायची 5.5 पर्यंत ते पण सांगितलेलं आहे. ज्या ताईंनी व्हिडिओ नसेल बघितला तर नक्कीच बघा. आपण मुंढा उंची टाकली 5.5 इंच, हे बघा बरोबर. आता ही मुंढा उंचीला आपल्याला जो काय राऊंड आहे शेप आहे तो कसा द्यायचा. इथं सगळ्यात पहिला आपण टाकत असतो छातीचा चौथा भाग. आता मी इथं छातीचा चौथा भाग घेते जसं 8 इंच आणि प्लस त्याच्यामध्ये 2 इंच आणि हे 8 इंच. तर जे काय आहे छातीचा चौथा भाग आपण सगळ्यात पहिलं टाकत असतो आणि त्याच्यानंतर 2 इंच शिलाई मार्जिन घेत असतो. तर मग आपण ते टाकून घेतलं. हा जो शेप द्यायचा आहे ना हा फ्रंटचा आणि बॅकचा वेगळा असतो बरोबर. कारण की जो फ्रंटचा मोंढ्यातला आकार असतो तो आपल्याला खोल द्यायचा असतो आणि जो बॅकचा असतो तो आपला बाहेरून असतो. तर डीप गळा असेल तर बऱ्याच मैत्रिणी इथंच चूक करत्या. हे बघा, तर बघा मी इथून आपण टेप धरला, इथून टेप धरायचा आणि बॅकचा आकार देताना इथं काय करायचंय आपल्याला पाऊण इंचावर एक पॉइंट घ्यायचा आहे. हे बघा पाऊण इंचावरती एक पॉइंट घ्यायचा आहे आणि तो इथं जोडायचा आहे. तर हे झालं आपलं बॅकसाठी. बॅकसाठी हा आकार द्यायचा आहे आपल्याला आणि एकदम खेटून आपल्याला इथं काय करायचंय हा शेप द्यायचा आहे. बघा एकदम गोल असा आकार निघतो. आणि अजून तुम्हाला वाटलं की आपल्याला अजून छान असा तुमच्या हाताला जसा आकार जमन तसं तुम्ही इथं वरती पण या पद्धतीने हा आकार देऊ शकता. असं काही नाही सरळ लाईन मध्येच आपल्याला द्यायचं. इथं थोडासा तुम्ही आकार वगैरे पण देऊन घेऊ शकता बघा या पद्धतीने. तर हा आपला झाला बॅकचा मोंढ्याचा आकार. आता फ्रंटचा द्यायचा आहे आपल्याला. आपण याच्यावरती सांगते मी तुम्हाला. फ्रंटचा मोंढ्याचा आकार द्यायचा आहे तर आपल्याला हा जो आपण इथं टाकलेला आहे शोल्डरचं माप तेच आपला इथं पॉइंट आलेला असतो. इथून आपल्याला आतमध्ये घ्यायचंय पाऊण इंच. जसं आपण आतमध्ये पाऊण इंच घेतलं तसंच बाहेरून पाऊण इंच घेतलं तसंच आतून पण पाऊण इंच आपल्याला पॉइंट घ्यायचा. जर या पद्धतीने तुम्ही शेप दिला तर ब्लाऊजला कुठंच जो आहे ना मोंढ्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला. तुम्ही नक्की या पद्धतीने मोंढ्याला शेप द्या. आता इथे पाहायचं आपल्याला. आता इथून सुद्धा आपल्याला शेप द्यायचा आहे तो म्हणजे अर्धा इंच. तर मी पॉइंट घेतला अर्धा इंच आणि या पद्धतीने याला पण आकार देऊन घेतला.
तर बघू शकता. तर हा झाला आपला फ्रंटचा आणि बॅकचा मोंढ्याचा आकार. येणी तुमच्या ब्लाऊजचं शोल्डर अजिबात उतरणार नाही. मोंढ्याचे आकार सुद्धा खूप महत्त्वाचे आहे. आता इथे बघा, जर तुमचं मोंढ्यात जास्त लूज झाला, कपडा जास्त शिल्लक राहिला तरी पण शोल्डर उतरतं. आता शोल्डर उतरू नये त्याच्यासाठी पण इथं तुम्ही पाहू शकता, इथं जी गळा रुंदी आहे ना ती आपण 2 किंवा 2.5 इतकीच अशी ठेवायची आपल्याला. 2.25 2.5 अशा पद्धतीने आपण ठेवू शकतो. जी काय आहे ती ठेवायची आपल्याला. त्याच्यानंतर आपण हा गळा घेत असतो. तर ज्यावेळेस आपलं मोंढ्यामध्ये जर इथं लूज झाला कपडा तुमचा, तर तुम्हाला इथं काय करायचंय, अर्धा इंच ह्या साईडला डाऊन करून घ्यायचं गळ्यावरती आणि या पद्धतीने इकडे शोल्डरकडे जोडून द्यायचं. तर ह्या वेळेस काय होईल, तर तुमचा इथं लूज झालेला कपडा हे शोल्डर काय करतं, इथं जी काय आपण तिरकी लाईन आखलेली आहे आणि थोडंसं आपण इथं जो टिप मारतो ना, त्याने काय होतं, इथं थोडासा हा जो कपडा आहे हा आपला इथं घट्ट होतो आणि जो काय आपण मोंढा मोजून घेतो बाही टाकताना तो आपल्याला चेक करायचा आहे. तर हा मोंढा मोजून जर टाकला ना तुम्ही, मी कालच्या व्हिडिओत सांगितलेला आहे एकदम सविस्तर, जर हा मोंढा मोजून टाकला तर तुमचं जी ब्लाऊजचा कपडा आहे ना तो एकदम व्यवस्थित आपल्या शरीराला धरून ठेवतो, म्हणजे पॅकमध्ये व्यवस्थित बसतं. त्याच्यामुळं मोंढा कधी पण असा मोजून टाका. बघा, बॅकचा पण तुम्ही मोजून असा टाकायचा आहे आणि हा फ्रंटचा पण तुम्ही मोजून टाकायचा आहे. जो काय मापाचं ब्लाऊज असेल त्याच्यावरून किंवा तुम्ही अंगावरून पण माप मोजू शकता. त्याच्यावरून तुम्ही या पद्धतीने हा मोंढा मोजूनच आपल्याला इथं टाकायचा आहे. आता इथे बघा, हा बॅकचा जो आहे ना आपला मोंढ्याचा राऊंड, आता मी इथं मोजतीये, तर तो आहे 7.5 इंच आणि फ्रंटचा मोजला ना तर तो बघा किती आहे आता, तर तो आहे 8.5 इंच. म्हणजे 1 इंचाचं अंतर भरलं तर त्यांच्यामध्ये असा गॅप आला पाहिजे. तर सेम टू सेम नाही कापायचं, त्याने काय होतं, मोंढ्याचा आकार वगैरे ना मग चुकून जातो. त्याच्यामध्ये थोडंसं कपड्यामध्ये पाठीमागून आणि पुढून थोडंसं डिफरंट अंतर जे आहे ना ते ठेवायचे. तर तुम्ही या पद्धतीने नक्की मोंढ्याला आकार देऊन बघा. खूप छान असं तुमचं ब्लाऊजचं फिटिंग, आर्महोलमध्ये झोळ आणि जास्त असं कापड गोळा होणं हे एकदम थांबून जाईल. एकदा नक्की या पद्धतीने आर्महोलला तुम्ही गोलाई देण्याचा प्रयत्न करून बघा. तर तुम्हाला हा छोटासा 5 मिनिटाचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि काही प्रॉब्लेम असेल ब्लाऊजबद्दल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगू शकता. तर चला, भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.